कुठं आहे सर काय अजून हा वाट पाहून झोपलो तो मी आता. तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर भावना आजचा विषय काय म्हणजे आता मी आलोय ते डायरेक्ट गणपतपुळ्याला आलोय आणि गणपतपुळ्यापाशी आल्यावर मग मी ब्लॉग चालू करवलोय. कारण तिथं घरात एवढं म्हणजे धावपळ झाले, कारण की मी उठलोय तिथं साला आज अंगारकी संकष्टी तिथे जाऊन पोचायचं म्हणजे पण आम्हाला काय गणपतीचं दर्शन भेटलं नाही काय नाही. म्हणजे पण आम्ही तसंच इथं 11-12 वाजले तर यायला पण आम्हाला काय भेटलं नाही. बघूया आता काय काय होते पुढचं आणि असंच बघूया आता काय काय होते. काय मला काय बोलायचं काय सुचीनं, कारण मी वेळात आलोय त्यात. आणि हे बघू शकता आता मग किनाऱ्यावर आता मी फिरत आहे समुद्राच्या किनाऱ्यावर. तर बघूया काय काय होते काय नाही. असंच व्हिडिओ बघत राहा, मी दाखवतो तुम्हासनी. तर चला बघूया आता काय थांबायचं काय जायचं काय काय होते काय प्लॅनिंग नाही, काही प्लॅनिंग नाही काय नाही. फक्त पोरवलं घेतलंय आम्ही सगळं, तात्या मी आमची सगळे मित्रमंडळी आहे. बघूया काय काय होते. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ झाला तर शेवटपर्यंत बघा, नाहीतर मग व्हिडिओ आता काय काय होते ते पुढचं बघूया. काय काय होते ते इथं थांबायचं का नाही, काय काय होते ते बघूया. चला आता हे बघू शकता तुम्ही, आता समुद्राच्या किनाऱ्यावर आता आपण फिरत आहोत, भटकंती मारत आहोत. कारण आता वाजलेत 12 आणि आमासनी डायरेक्ट घरला रिटर्न जायचं काय इथं वस्ती करायचं, उद्या सकाळी दर्शन करायचं हे काहीच माहित नाही. त्याच्यामुळं आम्ही जरा त्याच टेन्शनमध्ये आहे. तर बघूया काय काय होतंय. तसंच तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा. तर आता एक मेन गोष्ट सांगायचं म्हणजे आमच्या भावाला जोरात लागल्यात नका. तर आम्ही इथं सगळं सोडून पहिला जेवायला चालले. मला काय दिसे नाही त्यात पहिलाच पुढं बघा आहे. आणि भावा दर्शन कसं झालं तुझं? एक लोक ना दर्शन भेटलं नाही खरं, एक नंबर दर्शन झाले. मी आता भावा पहिल्यांदा युट्यूबवर आलाय, तर बघूयात काय करतो. आमचं संजू दर्शन कसं झालं मग? दर्शन झालं पाटील दर्शन गणपती बाप्पा मोरया. बोल के फोडला चालू महिन्यात परसों झोपायला जागा द्यायचं. ते ना गणपतपुळ्याला आलाय ह्याला दर्शन झालं नाही काय. होती की बघा तुझं सांगायला किती तू काय रे कानात घालून परस्या बरोबर. सतीश काय बोलते बघ की सतीसनाला बाद झाले जेवण. जेवण का बाद झालंय. आम्ही आलोय गणपतपुळ्याला, आमचं दर्शन चाललंय, आम्ही मुक्काम ठोकलोय आज. बरोबर आहे, सणाचं म्हणणं आहे जायचं. उद्या आहोत सणाचं चुकून म्हणून सणत तयार झालाय. आम्ही तयार झालो नाही,
मी आणि पाटील थांबलोय पाटलांची पण इच्छा आहे जायची. संध्याकाळपर्यंत जायचं पाटील पण पाटील नाही दर्शन घेऊनच जायचं हे कसं एक नंबर झाला. पाटील दबावामध्ये असल्यामुळे काही बोलू शकत नाही. हे बोलू शकत नाही का आमचं विरोध तर फुल विरोध असते आमचं. काय बोलणार की आता उद्या पाट्याच्या पण समुद्रामध्ये उडी खाणार तो पाटील लांब आणि जेवण व्यवस्थित झालं. एक नंबर काय करणार पर्याय ते असं नाहीच आणि तिकडे हे ಮಾತಾಡೋ ಅಂದಿಲ್ಲ ನಾನು ಈಗ ಆ ಕಡೆ ಬಾರಿ ನೋಡ್ಕೊಳ್ತೀವಿ ನಾವು ರಾಂದ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ 3 नमस्कार मित्रांनो. तर गुड मॉर्निंग. तर सकाळचे आता वाजले तर पाटेच 6. म्हणजे आपण उठलोय ते बरोबर 5ला उठलोय आणि 5ला म्हणजे एकदम मस्तपैकी आरती झाले, गणपतीचं दर्शन झाले. काल दर्शन झालं नव्हतं आमचं. काल अंगारकी संकष्टी, तर आम्ही यायला वेळ झाला आणि आमासनी अंगारकी संकष्टी चुकली आणि चुकल्यामुळं आमासनी काय दर्शन झालं नाही. मग सकाळी आम्ही तसंच बरोबर किती इथं 12-1ला आलतं. मग तिथं आपण तसंच स्टे केलं. आम्ही काय रूम बिम काय केलं नाही, मस्तपैकी तिथंच गाडीमध्येच सगळं हे केलं. मग फ्रेश सकाळी होऊन फ्रेश ते होऊन सगळं मस्तपैकी आता सगळं दर्शन बिर्शन झालंय. सगळं एकदम एक नंबर सकाळचं आरती आम्हाला भेटलंय आणि सगळं झालंय. तर असंच पुढचं व्हिडिओ पण बघा, एक नंबर आहे. आणि आता आपण जरा समुद्र किनारी फिरायला आलोय सकाळी आणि एक नंबर असा विषय आहे. आणि तसंच तुम्हाला पूर्ण सगळं गणपतपुळ्याचं सगळं काय आता आपण करणार आहे. स्टे झाल्यानंतर आता काय काय होते बघूया, ऍक्टिव्हिटी आणि करायचं काय प्लॅन होते ते बघूया. शेवटपर्यंत राहा. तर आता आपण बीच मध्ये आलेलो आहोत सर्वजण. सनत भाई, संजू भाई, पाटील आणि हे बघा डॉन. जय श्रीराम मंडळाचे अध्यक्ष. तर सकाळी उठून मस्तपैकी देवाचं दर्शन आणि आरती पण झालेलं आहे. आणि आता पाटील चड्डी बिड्डी सगळं घेऊन आल्यात. आता समुद्रामध्ये उडी मारण्याच्या तयारीमध्ये आहे. आज माणसांपैकी ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಜು ಇದು ಕಾಣುತ್ತೆ.
उठ 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 आई आता आपण मस्तपैकी आता वडा खायलोय. संजू भावाला भोका आवडीनात. इकडं 4 वडा खाल्लेले आहेत सतीशांना. इकडं 15. आणि पाटलांचं एमर्जन्सी फोन आलंय. शेवट वडा शिट्टीन वडा याद वडा हे शिट्टीन वडा. तर भावना आता आपण मस्तपैकी गणपतीपुळाचं दर्शन घेऊन गणपतीचं दर्शन घेऊन आरती बिरती सगळं झालेलं आहे. आता आपण निघलेलो आहे. ते मस्तपैकी नाश्ता विष्टा केलेला आहे. सगळं आवरलेलं आहे. तर आता आपण मस्तपैकी एक नंबर असं बघा हे बघू शकता तुम्ही अरेवारी बीचला आता चाललेलो आहोत आता. आणि आमची मित्र जरा फोटो काढण्यात व्यस्त आहेत संजू आणि सनद्दा. आणि मस्तपैकी आता बघूया आता पुढं काय काय अजून नियोजन होते काय काय जेवण बिवण. आता संजूला मासा पाय झाले म्हणा मासा खाणार आहे तो. तर बघूया काय काय होते पुढे जाऊन. तर चला जाऊया पुढे जाऊन. आता बघूया अरेवारी बीच आहे आणि तिथं कुठलं ते होय हरण्या बंदर एक आहे. आणि असं 1-2-3 पॉईंट आहे तिथं. ते सगळं पॉईंट बघणार. आणि तिकडं तसंच आणि कुठली पॉईंट आहे ते तसंच बघत मग असं मी कोल्हापूरच्या साईडनं आंबाघाट कोल्हापूरनं डायरेक्ट गावाकडं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तसंच एक नंबर असं ट्रिप आहे. खतरनाक व्ह्यू आहे. आणि ते अरेवारी बीचला मध्ये ते स्वप्नील जोशी म्हणलेलं ते डॉयलॉग त्या बीचला आपण जाणार आहोत. ते बघूया कसं आहे ते. पहिला फर्स्ट टाइमच चालले आपण सगळीजण. तर एक नंबर असा आहे म्हणा. तर बघूया चला पुढं. तसंच जुळून राहा पुढं. तर आत्ता आपण मस्तपैकी अरेवारी बीचला पोचलेलो आहोत. आणि हे आमचे सगळं परिवारसह हे बघा परिवारसह आम्ही तर बीचला आलेलो आहोत. आणि एकदम डोकं दुखत हे करणं त्रास झाली. इकडं तिकडनं इकडं फिरवाला आहे. तुम्हाला एकदम खतरनाक स्टोरी सांगतो मी नंतर ना काय काय विषय झाले. कारण लई वाईट म्हणजे लई वाईट डोकं काढत. कारण गणपतीपुळ्याला आलं
आमचा आणि तात्या हा गणपतीपुळ्याला आलं इथनं रात्री इथनं आलं झोपलं दर्शन काय मिळालं नाही रात्री झोपलं सकाळी उठलं दर्शन केलं सगळं झालं आवरलं तिथनं डायरेक्ट जायचं होतं कुठं डायरेक्ट जायचं होतं घराकडं तिथनं घराकडे गेलं नाही आणि गाडीमधनं फिरून घेतलं आणि आलं आणि आता आरेवारी बीचला आले तर हे तर आता फिरायचं चालूच आहे तर बघूया अजून कुठलं कुठलं काय होतं तर असं शेवटपर्यंत चला हा हे आता हे आमचं तात्या आहेत हे आता सकाळच्या नामासने असं खोळा कुत्र्यावनी फिरवाल्यात तिकडं कॅन्सल करतात तिकडे कॅन्सल करतात तिकडे कॅन्सल करतात इकडे कॅन्सल आता मी गणपतपुळ्यासनं आता इथं आरेवारी बीचला आलो आहे आरेवारी बीचला आलं तर पण इथं पण कॅन्सल हे पण आणि इथनं आणि गणपतपुळ्याला जायचं म्हणा गणपतपुळ्याला जाऊन आणि तिथं आंघोळ करायचं म्हणा हो मामा तर काय बोला होय हां कसबा ಹಾಂ ಯಾನ್ ಇಲ್ಲ ಯಾನ್ ಹೇಳಿದೆ ಯಾನೇ ನೆಮ್ಕೆ ಹಾಕಿದ್ದೀನಿ हां आंघोळ करण्यासाठी तर काय सोय नाही बोटीचं सोय नाही बोटीवर बसणार होतो मी बरोबर आहे धनु पटेल आहे संजू त्यांना बोटीवर बसणार होतो त्याच्यामुळे आणि फिरून माघार चाललोय मी गणपतपुळ्याला ऐकला मग त्यानं पाणी झालं एक दोन चप्पल विसरलो तो आणि घेऊन आलोय